नाशिकमध्ये टीसीएस मध्ये जे प्रकरण घडलं, जी घटना घडली त्यानंतर राज्य सरकारनं पॉश कायद्याची अंमलबजावणी करा, प्रभावी अंमलबजावणी करा यासाठी आदेश दिलेले आहेत। पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। नाशिक घटनेनंतर सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। कार्यालयीन ठिकाणी जो पॉश कायदा आहे त्या पॉश कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हायला हवी। महिलांवर कामाच्या ठिकाणी अत्याचाराने लैंगिक छळ रोखण्याकरता महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मणियार यांनी संबंधित विभागांना निर्देश जारी केलेले आहेत। 10 ते त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या शासकीय आणि खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं नितांत गरजेचं आहे। तसंच केंद्र शासनाच्या शी-बॉक्स पोर्टल इथं नोंद करणं त्याचे बंधनकारक आहे असंही त्यांनी म्हटलंय। नियमांचं पालन न केल्यास 50,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे। प्रत्येक समितीमध्ये वरिष्ठ महिला अध्यक्ष, किमान 2 कर्मचारी सदस्य आणि एका एनजीओ सदस्याचा समावेश आवश्यक आहे। समितीतील किमान 50% सदस्य महिला असणं बंधनकारक आहे। अशा स्वरूपाचे नियम आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, महत्त्वाचा निर्णय खरं तर निर्णय आधीच झालेला आहे, त्याची अंमलबजावणी जोरकसपणे होणं गरजेचं आहे असं सांगितलं जात आहे, काय सांगाल? नक्कीच सुवर्ण, आपण जर पाहिलं असेल तर नाशिकच्या घटनेनंतर आपल्याला पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आपल्याला स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत। महिला व बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मणियार यांनी या संदर्भातले निर्देश दिलेले आहे। कारण की नाशिकमध्ये महिलांवरती आपल्याला जर पाहिलं असेल तर कार्यालयामध्ये होणारे अत्याचार या संदर्भातले हे निर्देश देण्यात आलेले आहे। आता साधारणतः या समितीमध्ये 50% सदस्य हे महिला असणं हे बंधनकारक असणार आहे आणि या पॉश कायद्याची संपूर्ण राज्यभर आता आपल्याला अंमलबजावणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तटस्थपणे होताना पाहायला मिळणार आहे। नाशिकमध्ये घडलेल्या घटनेसंदर्भामध्ये नाशिकचे पोलीस आयुक्तांनी नाशिकमध्ये या संदर्भातले निर्देश दिलेले आहेत। मात्र आता महिला व बालविकास विभागाचे आयुक्त जगदीश मणियार यांनी संपूर्ण राज्यभर आता या संदर्भातले निर्देश देताना पाहायला मिळतात। बरं, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।